आपण पाहता राजमुद्रा न्यूज लाईव्ह। आज नांदेड महापालिकेची इलेक्शन सध्या जोरदार धुमाळी चालू आहे आणि आज आपल्या सोबत आहेत माजी नगरसेवक, यांना बीजेपीने यावेळेस तिकीट टाळून पाणीवाला छोकरा म्हणून असे त्यांची ओळख आहे, हे विनायक सगर भाऊ। आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करू। सर्वांना नमस्कार। मी नांदेड वाघाळा महानगरपालिका प्रभाग क्रमांक 2 तरोडा बुजुर्ग ओबीसी प्रवर्गातून अपक्ष उमेदवार म्हणून विनायक श्रीराम सगर उभा आहे। ह्या तरोडा परिसरात मी 30 वर्षापासून सामाजिक व राजकीय कार्य करत असतो। इसवी सन 2000 मध्ये या तरोड्याचा उपसरपंच होतो। त्यावेळेस या तरोडा परिसरामध्ये भीषण पाणी टंचाई होती। त्यावेळेस मी माझ्या स्वतःच्या 2 टँकरनी मोफत पाणी पुरवठा 5 वर्ष या परिसरातील माझ्या माता भगिनींना केला। त्यानंतर मी 2005 ला जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलो। त्या ठिकाणी सुद्धा मी अनेक विकासाची कामे केली। पोटनिवडणुकीमध्ये महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आलो। महानगरपालिकेत सभापती म्हणून कार्य केलं। त्यावेळेस सुद्धा या परिसरात मी अनेक कार्यक्रम केले। 1996 पासून नवदुर्गा महोत्सव मंडळ मी साईबाबा मंदिर कानेल रोडला संस्थापक अध्यक्ष म्हणून आम्ही स्थापन केलेली आहे। त्याच्या माध्यमातून अनेक उपक्रम घेतो। रक्तदान शिबिर असो, आरोग्य शिबिर असो, चष्मे मोफत वाटप असो, त्याच माध्यमातून ह्या परिसरातील सर्वांच्या सुखादुखामध्ये जाणारा, अर्ध्या रात्री जे माता भगिनी युवा असतील त्यांच्यासाठी मी काम करतो। या 10 वर्षापासून मी या परिसरातला लोकप्रतिनिधी नाही, भाजपामध्ये मी 10 वर्षापासून सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करतो। 4 वर्ष माझ्याकडे भाजपाचं ओबीसी संपर्क प्रमुख मराठवाड्याचं पद होतं। त्या माध्यमातून मराठवाड्याचे मी प्रवास केला। दोन्ही लोकसभा असो, विधानसभा असो, या माध्यमातून मी तन मन धन लावून भाजपा पक्षासाठी मी काम केलं। आणि यावर समजा भाजपानं आपलं तिकीट टाळायचं कारण मला सुद्धा त्याचं आश्चर्य झालं, कारण मला आखरीपर्यंत 30 तारखेला 1 वाजेपर्यंत सांगण्यात आलं की तुझं तिकीट आम्ही कन्फर्म केलेलं आहे। असं काय घडलं की मी एवढं 30 वर्षापासून आडागळाचा कार्यकर्ता काम करतो, सुखादुखासाठी जातो, असं काय कारण झालं की माझं तिकीट कापण्यात आलं? त्यासाठी या प्रभागातील सर्व जनता माता भगिनींना मला विचारलं की माझ्यावर अन्याय झाला, मी काय करू? तर ह्या जनतेने सांगितलं की नाही विनायक सगर, तू अन्यायाच्या विरुद्ध लढा द्यायचा आहे, संघर्ष योद्धा म्हणून अपक्ष उमेदवारी दाखल करायची। सगळ्या माता भगिनीच्या आदेशानं, सगळ्या युवकांच्या आदेशानं मी माझी उमेदवारी दाखल केलेली आहे। माझा एकदम मोठ्या प्रमाणात सगळ्यांचा प्रतिसाद भेटत आहे आणि मला आत्मविश्वास आहे की येणाऱ्या 15 जानेवारीला माझी अपक्ष म्हणून निशाणी टीव्ही आहे। या टीव्ही बटनावर ह्या माझ्या माता भगिनींनी 30 वर्ष मी जी सेवा केलेली आहे त्याचा मला नक्कीच न्याय देतील आणि मी जो आंदोलन हे जे संघर्ष करत आहे त्याचं मला श्रेय मिळेल, यात मला शंका नाही। प्रचंड मतानं टीव्ही निशाणीवर बटन दाबून मला निवडून देतील आणि निवडून द्यावं अशी मी सगळ्या या परिसरातील माता भगिनींना विनंती करतो। आणि मला या परिसरातील पाणीवाला छोकरा म्हणून ही उपमा या परिसरातील लोकांनी दिलेली आहे। तुमचा विश्वास, आत्मविश्वास मी कधी कमी होऊ देणार नाही। प्रत्येकाच्या सुखादुखात अर्ध्या रात्री मला आवाज देतील, मी त्यावेळेस त्यांच्यासाठी हजर राहील, एवढंच सांगतो। धन्यवाद।